अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलंय। आमदार संग्राम जगताप हे हिंदुत्ववादी विचाराचे असून ते सध्या इतर धर्मांविरोधात वक्तव्य करत असून पक्षातील अनेक जण त्यांना विरोध करतायत। आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी देखील आमदार संग्राम जगताप यांना विरोध दर्शवलाय। त्यातच ते आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला अनुसरून आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील राजकीय मंडळी आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। मात्र त्यांच्याच पक्षातील आमदार संग्राम जगताप हे विशिष्ट धर्माविषयी वक्तव्य करत असल्याने अनेकांनी याला विरोध दर्शवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या। याच बाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकही बोलावली होती। मात्र या बैठकीला आमदार संग्राम जगताप हे हजर राहिलेच नाही। त्यामुळे आमदार संग्राम जगताप हे पक्षाच्या विचारधारेची पायमल्ली करत आहे। ते पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षात जाणार अशा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या। आमदार संग्राम जगताप यांच्या बाबत अनेक तर्कवितर्कही लावले जात होते। मात्र त्यातच आता आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानं चांगली चर्चा रंगू लागली आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार संग्राम जगताप यांच्या भेटी दरम्यान याबाबत चर्चा देखील झाली असून याविषयी अजितदादाच स्टेटमेंट देतील, आम्ही त्यांना बांधील आहोत अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।